श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो पांडुरंगाय। ओम नमो पांडुरंगाय। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। भीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। भीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। पांडुरंगप्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। पांडुरंगप्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। नमोऽस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्रासिने। नमोऽस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्रासिने। नमोऽस्तु ज्ञानदेवाय अलङ्कापुरीवासिने। नमोऽस्तु ज्ञानदेवाय अलङ्कापुरीवासिने। सिद्धेश्वर कृपाछत्र छायानिवासकारिणे। सिद्धेश्वर कृपाछत्र छायानिवासकारिणे। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःखहराय च। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। शान्ति ब्रह्म स्वरूपाय भवदुःख हराय च। शान्ति ब्रह्म स्वरूपाय भवदुःखहराय च। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम्। ईशान च
चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति ईशाचरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं सागरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्दं नमामि वेदान्तविदं वरिष्ठं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं महारुद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृते राघवे ख्याती केली मनुष्याकृती राघवे ख्याती केली तिळा शिखरे सागरी तारियली शिखरे सागरे तारियली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी जन्मला मृत्युलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी उपमा नाढळे इहलोकी भव सिंधुसी बांधिलासे तुझे भव सिंधुसी बांधिलासे तुझे अनाथादिना कारणे तुकयाने अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी परिहारिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा तो चितो हा परब्रह्म ठेवा परब्रह्म ठेवा दया पूजिले आदरे पांडुरंगे पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली तनु मानवी दिव्य रूपेच केली त्यागिते दिव्य लोकासी नेली दिव्य लोकासी नेली श्री ज्ञानदेव तुकाराम महारुद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पावे ऐसा नाश पावे ऐसा नाश अवघिया दिला त्रास अवघिया दिला त्रास अवघिया दिला त्रास अवघिया दिला त्रास अविटाचा केला संग अविटाचा केला संग सर्वभोगी पांडुरंग
सर्वभोगी पांडुरंग सर्वभोगी पांडुरंग सर्वभोगी पांडुरंग आई ताच पाक आई ताच पाक संयोगाचा सकळिक संयोगाचा सकळिक संयोगाचा सकळिक संयोगाचा सकळिक अविटाचा केला संग अविटाचा केला संग सर्वभोगी पांडुरंग सर्वभोगी पांडुरंग सर्वभोगी पांडुरंग सर्वभोगी पांडुरंग तुका म्हणे धनी तुका म्हणे धनी सीमा राहिली होऊनी सीमा राहिली होऊनी सीमा राहिली होऊनी सीमा राहिली होऊनी अविटाचा केला संग अविटाचा केला संग सर्वभोगी पांडुरंग सर्वभोगी पांडुरंग सर्वभोगी पांडुरंग सर्वभोगी पांडुरंग प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबरायांच्या गाठातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 297व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे किंवा चालू काल झालेला आहे। जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये पावे ऐसा नासन अवघिया दिला त्रास, मी सर्वांना त्रास दिला, त्यांनी मला दिला असं नाही म्हणले, मी सर्वांना त्रास दिला पण त्या त्रासाचा नाश झाला। पावे ऐसा नाश अवघ्या दिला त्रास, सर्वांना त्रास दिला त्याचा नाश झाला। का झाला नाश? तर आविटाचा केला हे त्याचं उत्तर आहे। आविटाचा संग केला म्हणून जे जे काही कर्म हातून माझ्या घडले त्या त्या कर्माचा पापात्मक कर्म जरी वाटत असले तुम्हाला त्रास देणं पापात्मक आहे तरी त्याचा नाश झाला असे जगद्गुरु तुकोबाराय सरळ सरळ अभंगामध्ये म्हणतात। आपलं चाललंय तुकाराम महाराजांनी त्रास दिला लौकिक अलौकिक। लौकिक धरलं तर हे दुर्जन जे माणसं आहेत दुष्ट माणसं आहेत त्या माणसांना सज्जनांचा त्रास वाटतो आणि वाटणंही साहजिक आहे। चोरी करणारे माणसं आगाव करणारे माणसं जगामध्ये अन्याय करणारे माणसं मग त्यांना राजा दंड करीत असतो। दंड करणं हे राजाचा धर्म आहे की नाही? चूक झालेल्यांना दंड करणं हे राजाचा काय झाला? धर्म आहे, अधर्म नाही बरं, धर्म आहे, धर्म आहे, त्याचं ते कामच आहे। राजानं दंड केलाच पाहिजे चुकलेल्या माणसाला, पण जरी दंड केला असेल तरी त्या पाप्यालाही पाप झाला असेल तर त्या दुःख होतं। दंडाचं काय होतं? जेलमध्ये टाकल्यावर त्याचे लेकरं बाळ घरी असतात, लक्षात आलं की नाही? त्याचे लेकरं बाळ मग कधी उपाशी मरण्याची शक्यता असते। ह्यानं गुन्हेगार कुणी खायला लहान लहान लेकरं बायको तितक्याला टाकून हातकड्या घालून त्याला जेलमध्ये टाकावं लागतं, नाविलाजाने गुन्हा केला त्यानं। मग ते त्यांचा आणि त्या घरच्या कुटुंबियांचा वियोग होतो। वियोग झाल्याच्या नंतर त्या बाईला त्या नवऱ्याविषयी दुःख वाटतं की नाही? नवरा अटक झाला म्हणजे तिचा त्याची तिची ताटातूट झाली ना, मग तिला दुःख होणार की नाही? होणारच, होणार दुःख, तिला दुःख होणार, लेकरं बाळ लहान लहान असल्यामुळे उपाशी मरणार। पण मग आता राजाला ते करावं लागतं का? यानं गुन्हा केलाय म्हणून ते कर्तव्य असतं, ते नाही करील तर मग ते अन्यायाचे राजा न करिता दंड, तर ते बहुत ते दंड पीडिती जना, अन्यायाचे राजा न करिता दंड तर बहुत ते दंड पीडिती जना तुकाराम महाराज म्हणले। मग अन्यायाला राजा नाही दंड केला तर हे दंड भलतीच पीडा करतात लोकायला, मग त्यासाठी त्यांना दंड केला पाहिजे। मग दंड लोकांना करणं राजाचं काय कर्तव्य की नाही? बरोबर आहे। मग कर्तव्य जरी असेल तरी या लोकायला दुःख झालेलं पाप थोडं तरी त्याला भोगावं लागतच। ते मग नियामक असतो, नियोजन करणार आहे ते खरं आहे, तरी ते करत असताना समोर त्यांना दुःख झालं त्याचं पाप त्यांना लागतं। ते राजा जर तसा विदेही असेल जनक राजासारखा तर त्याला पाप लागत नाही, नाहीतर राज्यांती नरक सांगितलाय शास्त्रामध्ये।
शास्त्रामध्ये काय सांगितलं, राज्य करणाऱ्या राजाला अंतिम काय मिळतो, नरकाला जावंच लागते. त्याच्या हातून काहीतरी पाप पुण्याचेही कामं होतात पण पापाचे होतात. एकाची जमीन काढायची आणि एकाला द्यायची. लक्षात आलं की नाही बोललेलं. आता मागं शिलिंगमध्ये जमिनी वाटप केली, ज्याला मिळाल्या त्याला आनंद वाटला असेल. ज्याला जमिनी मिळाल्या, ज्याला जमिनी गुंठाभर नव्हती, त्याला जमीन 4 एकर 10 एकर मिळाली, आनंद वाटला, बरोबर आहे. पण ज्याची जमीन दिली त्याला दुःख वाटलं की नाही. त्यानं कशी कमवू, काही लोकांना कष्ट नाही कमविलेली असते, आणि मग ती त्याची जमीन गेल्यावर त्याला दुःख होईल की नाही. मग हे पाप कोणला, राजाला. बरं, ज्याला नव्हतीच, त्याच्या आईवडिलांनी विकली, काय केली, तर त्याचे लेकरं त्या राजावर रुसू शकत नाहीत. ह्याच्यात राजाचा काय दोष आहे का, लक्षात आलं का. किंवा पहिलीच आम्हाला जमीन नाही, त्याच्याबद्दल राजावर रुसायची काही गरज पडत नाही. मिळाली याचा आनंद त्याला होतो, तितकं पुण्य लागेल. त्या गरीबाला जमीन मिळाली, खायला भाकरी मिळत नव्हत्या बिचाऱ्याला, 4 एकर रान राजानं दिलं, त्याच्याबद्दलचा आनंद त्या गरीबाला होईल, आणि त्याचं थोडंफार पुण्यही लागेल राजाला, बरोबर आहे. पण वाटप कोणाची केली, मुंबई लुटली आणि पुन्हा दान केलंय ना. एकाची घेतली आणि एकाला दिली. ज्याची घेतली त्याला मरणांत व्यथा होत, मरणांत व्यथा. आलेला आनंद आहे ना, त्या आनंदापेक्षा त्याचं दुःख भारी आहे. काय म्हणणे तुमचं, ते कमविणारा विचारावं. जमीन कमविली, एखाद्यानं काय कमविली, इस्टेट कमविली, आणि त्याच्यावर जर राजानं झडप टाकून दुसऱ्याला दिलं, वाटप केलं, तर त्या वाटप करणाऱ्याला आनंद होतो, मिळालं ज्याला आनंद होतो. त्या आनंदापेक्षा ज्याची गेली त्याला दुःख जास्त. काय माणसं मरतात. आमच्या ते एक देशमुख पांदीलाच मेलं, तिकडून येत आहेत, जमीन वाटप झाली, बकर जमीन, त्याची जमीन गेली, त्याला झटकात आला, टेन्शन आलं. आणि आमच्या नरवाडा पांदी म्हणते ना, अलीकडा रोड, त्याचे नरवाडा पांदीतच मेलं. वाटप करणं, त्याची गेली, इतकी जमीन तुमची गेली, जाहीर झालं की घरला इकडे जावं लागलं की ती वाटप केलं. एवढं पाप आहे. ही इंदिराबाईच्या काळातली गोष्ट काही किंवा नाही, इंदिराबाईनंच केलं. हे पाप तिला लागलं का नाही पाप. असे कित्येक लोक मेले ना, त्याच्या बापदादाची होती म्हणा, कमविलेली होती म्हणा, कशी असेल तशी असेल, पण ती होती, आता ती होती आणि गेली, मग ते दुःख होते. जमिनी मग आता हे दुःख होतं की ना, हे असं हे करत असताना राजाला या बाग जनतेचं दुःख भोगावं लागेल की नाही. पाप राष्ट्रकरी पाप राजाने भोगावे. हा, राष्ट्रकरी पाप राजाने भोगावे. राजाचे पुरोहित आहे. हो, स्त्रीचे केले देणे पुरुषाची, बरोबर. बायकोने केलेलं पाप कोणी भोगाव, हा, हा, बायकोने केलेलं नवऱ्यानं भोगाव, लेकरानं केलेलं बापानं भोगाव, प्रजेने केलेलं राजानं भोगाव, राजानं केलेलं पाप पुरोहितानं भोगाव, बरोबर आहे ना. मग बायकोनं केलेलं राजानं नवऱ्यानं भोगाव, पण नवऱ्यानं केलेलं बायकोनं भोगता येते का, तिला पाप लागत नाही. नवऱ्यानं केलेलं पाप बायकोला नाही, पण तिचं पाप मात्र याला भोगावं लागतं एक. बरं, यानं केलेलं पुण्य तिला अर्ध जाते, बरोबर आहे की नाही. पण तिचं पुण्य आपल्याला येत नाही. जसं कोणी महाराज, तिनं केलेलं पुण्य आपल्याला मिळत नाही बरं, हा, पण आपला अर्ध ती घेती. का म्हणून घेती, भाकरी घातल्यामुळं, हो ना. आपली सेवा केल्यामुळं रे, आपली सेवा केल्यामुळं, भाकरी घातल्यामुळं आपलं अर्ध पुण्य तिला द्यावं लागेल की नाही. मजुराला मिळतंय, पण तिचं आपल्याला नाही मिळत पुण्य. मग आपलं पाप अर्ध ती घेत नाही, पण तिचं पाप आपल्याला भोगावं. ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत. मग आता राजाला पाप भोगावं लागतंय प्रजेचं, पण न्याय तर करावं लागेल की नाही. मग तसं संतांना अवतार घेतल्याच्या नंतर दुष्टांना दुष्ट म्हणून दंड करून त्यांना वाटेला लावावा आणि मार्गाला लावावा. कायला म्हणले, भले तरी देऊ गांडीची लंगोटी, नाठाळ्याची काठी, मऊ मेना हुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे, बरोबर आहे ना. नाठाळ्याच्या काठी, मग नाठाळ्याच्या मस्तकात काठी हाणताना त्या नाठाळ्याला दुःख होतंय की नाही. दुष्ट असू द्यावं, त्याच्याबद्दल वाद नाही,
पण त्याला त्रासच वाटतो ना संतांचा. मग असा या इतर लोकांना केलेला जे त्रास आहे बरं काय, अवघ्या दिला त्रास तर त्याचा नाश झाला. पाव्याचा नाश, अवघ्या दिला त्रास, सगळ्यांना त्रास दिला पण त्याचा नाश झाला का, आविटाचा केला. आता हे लौकिक अर्थ आहे आपला हे, किंवा शब्दार्थ म्हणा, शब्दवृत्तीचा अर्थ. आपलं चाललंय अलौकिक अर्थ किंवा लक्ष्यार्थ. लक्ष्यार्थानं त्रास दिला तुकोबारायांनी. कोणाला दिला तर कामाधिकाला, क्रोधाधिकाला, अविद्येला, ह्या सगळ्या अंतकरणातल्या वृत्त्या आहेत ना, या वृत्त्यांना त्रास झाला तुकोबारायांचा. का बरं काय, तुकाराम महाराजांनी भगवंताची प्राप्ती केली, मोक्ष मिळविला, आणि मोक्ष मिळविलेल्या माणसाचं काही त्या क्रोधाधिकाला, कामाधिकाला काही करता येत नाही. त्यांचा काही पगडा चलत नाही. किती बी तावात आले तरी ते राग आले, किती तावात आले तरी त्यांचं काही बड्याला जरी त्यांनी दमविला असलं तर इथं काही चलतच नाही. कबुली दिली की नारायण देवापाशी. कोणी कामाधिकानी क्रोधाधिकांनी बद्रीनारायण, उगत बद्रीनारायण तुम्ही चालले का पाया पडायला. बद्रीनारायण, कोणता नारायण? बद्री. त्या देवाचं नाव नारायण आहे. हेच गेले ना बिचारी बारीला लागून. बारीला लागून गेले की माझ्यात घुसून गेले. हो, नारायण देव पावला यायला, बरोबर आहे. बद्रीनारायण पावला आहे. महाराज बद्रीश पंचायतन, बद्रीनारायणला बद्री धर्माच्या घरी अवतरले. त्यांच्या माईचं नाव आहे मूर्ती. बद्री देव आहे ना, त्याला माय असतीच का नाही? त्याला माय, त्याला आहे बाप. त्याच्या माईचं नाव आहे मूर्ती आणि बापाचं नाव आहे धर्म. मूर्ती मातेच्या घरी, धर्माच्या घरी अवतर. एकची 2 रुपये करी, एकची 2 रुपये करी. एकच आहे पण 2 रुपयानं, नर आणि नारायण. एक नर झाला, सखे भाऊ दोघं. तिथं तपश्चर्या केली, नर नारायण. कुठं? त्या ठिकाणी. म्हणून नाव पडले बद्रीनारायण. म्हणजे बद्री, ज्या काळात बद्री नाम बोरी, बोरीचं झाडे का त्याला बद्री वृक्ष म्हणतात. बद्री वृक्ष. बोरीच्या वृक्षाला बद्री वृक्ष म्हणतात. बोरीच्या फळाला बद्री फळ म्हणतात. ज्ञानोबारांनी बोराटी शब्द वापरलाय. झगटले अंग जावो म्हणून तरी जवळी. ज्ञानेश्वर महाराज म्हणले दुष्टाचं वर्णन करताना दुष्टाचं वर्णन केलंय. म्हणजे बोराटी सारखे दुष्ट असते बाबा. दुष्ट माणसं बोराटी सारखीच म्हणले. कशी म्हणले? जावो म्हणून तरी जवळी, झगटली अंग फाळी, आणि खावं म्हणून तरी पोळी बोराटी द्यायची. काय? जवळ जावं अंग फाळी, अंग फाळल्याशिवाय राहत नाही. आणि खावं म्हणून तरी पोळी, खायला गेलं बोर तर आंबट लागतात. ते काय गोड आहेत का? फणसं आणतात, ते खोकला आणतात. खावं म्हण काय, जावं म्हणून तरी जवळी, झगटली अंग फाळी, आणि खावं म्हणून तरी पोळी बोराटी जायची. तसे माणसं इथे माणसं. जवळ गेलं तरी त्रास देतात आणि लांबून राहिलं तरी, असं त्यांना म्हणायचं होतं. म्हणजे बोरीच्या झाडाला बद्री हे शब्द, आणि त्या बद्रीचे झाडं तिथं होते त्या काळात, म्हणून त्याचं नाव आहे बद्रीवन. आणि बद्रीवनात राहत होते, तपश्चर्या करीत होते 2 देव. ते देव नर आणि त्यांना सत्वायला काम क्रोधाधिक पाठवी. ही कथा मला वाटते भागवतात आहे बरं ही कथा. त्यांनी तपश्चर्या केली नरनारायणानं, आणि तपश्चर्या केल्यावर इंद्राला वाटलं की माझं पद घेते का काय की नारायण. नारायण भगवान विष्णू आहे त्याला नाही कळाला, म्हणला इंद्राला. अवतार घेतलाय नारायणानं, कशाला तुझं पद घेईल हे तपश्चर्या करून, असं त्या इंद्राला नाही कळालं. इंद्राला वाटलं मग पद घेते काय की. म्हणून इंद्रदेवानं कामाधिकाला, क्रोधाधिकाला, वसंत ऋतूला, त्याप्रमाणे अप्सरेला, गंधर्वांना, सगळ्यांना पाठविलं. तापात पाठविला. तमाशातले लोक आहेत ना ते वरले, स्वर्गातला तमाशा मंडळ, ते स्वर्गातला तमाशा मंडळ पाठविलं. मग अगोदर गेला वसंत ऋतू जाऊन वनशृंगार केला. वसंत ऋतू गेला की वनाला श्रंगार करतो. वनाला केला की मस्त सौंदर्य आलं. त्याच्या पाठीमागून काम क्रोध,
त्याच्यामध्ये पुन्हा आले गंधर्व, किन्नर, तुंबर म्हणजे कोणी वाद्य वाजविणारे, पुन्हा त्याच्यात अंगणा, देवांगना म्हणजे ती अप्सरा आली आणि अप्सरा आली, ती नृत्य करू लागली. या देवांगना नृत्य करायला वसंतानं वनाला श्रृंगार केलाय आणि मग ते गंधर्व गायले, पुन्हा तुंबर वाजंत्री वाजवायले. असा सगळा तिथं रंगत आलाय ना महाराज. आणि त्याच्यामध्ये कामानं आपला बाण सज्ज केला आणि बाण मारला नारायण देवा. कामानं बाण मारला. नारायण देवाची मनस्थितीविषयी थोडी होईना गेली. किती त्या बाया नाचू लागल्या, ते किती तमाशा मंडळन श्रृंगारण हे सगळं पाहिलं तर काहीही बिघाड नारायण देवाच्या चित्तात झाला नाही, अजिबात नाही. जशाच तसे पुन्हा क्रोधानं बाण मारलं. आता तुमचं काही चलत नाही मला, इथं मी बघतो गम. म्हणजे ह्याला गरम करतो आणि तुम्हाला शाप द्यायला होतो. ह्याला गरम केल्यावर की मग यांचं तप जात या. राग आला की तप मागल तर सगळं जातं. तसं ते काम क्रोधाचं काम आहे. हो काय करावं ते येते कडू महाराज. घोळशीत नारायण देवासारख्याला घोळसा गेला, आपण त्याचे आपल्याचे मातीच करून टाकतो. काय करावं, नाविलाज आहे महाराज. ते येतेत हो, हे दोन लई शत्रू येत. कामाचं चरणा गेले की क्रोध आलाच. काय क्रोध आधीच आला. जेथ काम उपजला तेथ क्रोध आधीच आला आणि क्रोधी असे ठेविला संभोगाने. बरं ते काम एश आहे, क्रोध एश. रजोगुण समुद्भव हा महाशनो महापापमा विद्यहननिह वै. विद्वानांची वेरी आहे काम. हे कामक्रोध पाही जया ते कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई मानी. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदळीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक. हो हे रजाचे किर झाले परी तमासी पडियंते. हो हे रजोगुणापासून निर्माण झाले पण तमोगुणाचे आवडते ते काम क्रोध आहे. महाराज क्रोधानं आपला बाण मारला नारायण देवाला. आता दोघांना आपले आपले बाण भावाने मारले. भाऊ आहे ना, थोरला भाऊ काम आहे आणि धाकटा भाऊ कामाजी कोतवाले आणि क्रोधाजी फौजदार आहे. कामाला उपमा पोलिसाची दिली. कोतवाल म्हणजे कोण? आपल्या इकडं पोलीस म्हणतो आपण. उत्तर प्रदेशामध्ये आता पोलीस म्हणत नाहीत, पोलीस किंवा कोतवाली ठाणं. ठाण्यावर नाव असते कोतवाली ठाणं. उत्तर प्रदेशात तसेच नाव आहे बघा तुम्ही. आता कोतवाली ठाणं, कोतवाल म्हणतात पोलिसाला. पोलीस ही आपली मराठी भाषा, पोलीस ही हिंदी भाषेत. बरोबर आहे हो. तर ते पोलीस लहान आणि फौजदार मोठा. बरोबर आहे ना. म्हणजे अनेक पोलिसाचा मालक असतो तो फौजदार असतो ना. त्याचं नाव ते PSI हे इंग्रजीचं नाव आहे पण फौजदार. मग ते कामापेक्षा क्रोध भारी आहे असा असल्यामुळं त्याला फौजदार म्हणले. का म्हणले फौजदार? हा सांगतो ना तुम्हाला. पोलीस घरला आला, आपला काय गुन्हा झाला, पोलीस स्टेशनमधून पाठविलं. ते आला घरला, ते म्हणला तुमचा गुन्हा झाला आहे, पोलीस स्टेशनला चला. मग एखादा आडमोठ माणूस असतंय, पैशानं बी ताकद, अंगात बी मस्ती, माणसाचं बी बळ, असा माणूस म्हणतोय जायची पुरड्या येत नाही. काय करणार ते कर म्हणावं फौजदार येणार असं म्हणते. त्यावेळेला पोलीस विचार करते आपल्याला जर काय करायचं जावं तर आपल्याला मारते. माणसं बक्कळ याच्यापाशी पैशाचा जोर आहे, अंगात बी मस्ती, मी एकटान काय जीव देऊ. मग नावीला जाणं पोलीस वापस. मग पोलीस जाताना पोलीस स्टेशनला सांगते ये ना बाबा तू. तिथून फौजदार उठणार पुन्हा कसा येत नाही मी बघत. मग घाईच पोलिसन गाडी आणि मग हातकड्या घालून येते कोण फौजदार. तसं इथे कामाचं काही चलना गेलं की ते म्हणते सरक एकर मी बघतो गमती कोणाची ते. मग क्रोध दादा आपला पगडा गाजविते आणि त्या तपस्व्याला खलास करून. पण माऊलीने सांगितलंय कामाचा नाश झाल्या क्रोधाचा आपोआपच नाश. मग मान्य आहे.
मुळाचे तोडणे जैसे हो होय का शाकोद्देशी हो कामूल आश्रय नासे क्रोधित ऐसा. मान्य आहे मान्य कबूल आहे जे कामची नाही ते क्रोधची काही मग त्याचे भांडण काहीचे खेळ्यामध्ये वर्णन नाही ना हनुम्या खेळ्या माझी एक हनुम्या शाना खेळ्या माझी एक हनुम्या शाना हनुम्या म्हणजे कोणता ते देवळातला बरं नामदेवराय त्याला हनुम्या म्हणले हनुमंतराय आपण हनुमंतराय म्हणू त्यांना म्हणावं पण नामदेवराय काय म्हणले हनुम्या खेळ्या माझी एक हनुम्या शहाणा न पळे काम व्यसनी रे आणि कामची नाही ते क्रोधची काही मग ते भांडण काही रामगड्याची आवडी मोठी म्हणून लंके पिणे रे ऐक खेळ या तुला सांगतो ऐशी जाणून खेळ खेळ हा हनुमंतराय आणि बरोबर आहे जेथ कामवेरी रेत धारा ठाणोरी तेथ सरली वारी क्रोधाची बरोबर आहे ना हो काम आधी उत्पन्न होतो क्रोध नंतर उत्पन्न होतो असा त्यातला अर्थ तिथं लावायचा पण कामापेक्षा पगडा मोठा कोणाचा आहे म्हणायचं क्रोधाचा आहे कामातून जरी सुटले असले हे जपी तपी कामातून सुटलेले येतं कामात नाही काही लोक गवसले तरी क्रोधात गवसले जमदागणी कामात गवसले का क्रोधात गवसले म्हणजे जे कामात नाही सापडले त्यांना आपला पगडा मारल्याशिवाय काम राहतच नाही आपला क्रोध राहतच नाही असा क्रोध दादा मग त्या क्रोध दादानं नारायण देवाच्या तिथं सांगितलं कामदादाला दादा थोरले तुमचं काही चरण झाले मी बघतो गमत याची मग आपला बाण ते नाही मारला क्रोधानं दोघांनाही बाण मारले तरी नारायण देवाची मनस्थिती विचलित झालेली काही त्यांच्या स्वरूपात चित्तात काही बिघड झाला नाही उलटे प्रसन्न मुद्रेनं त्यांना म्हणू लागले तुम्ही कसे काय इथं आले किन निमित्त आहे मग मात्र कामानं क्रोधानं विचार केला बा ह्याला राग येत नाही आणि ह्याला काम उत्पन्न होत नाही हे निर्विकार आहे निर्विकार हे स्वरूप देवाचं निर्विकार हे स्वरूप कोणाचं आहे जिथं विकार असतील ते जीवाचे आणि विकाररहित स्थिती असेल ती कोणाची आहे भगवंताची हे भगवंत इकडे इथं आपलं काही चलत नाही ना आता जर आपल्याला ह्यानं शाप दिला तर आपला नाश केल्याशिवाय म्हणून ते थरथर कापू लागले त्यांनी हात जोडले काम क्रोधानं चुकलं म्हणले आमच्याकडून आम्हाला मालकानं पाठविलं जावं लागते नाविलाजे आम्ही काय नौकरेत किंकरेत आमचा मालक इंद्र आहे इंद्रानं सांगितलं जा नारायण देवाला तपश्चर्येतून वंचित करा भंग करा म्हणून आम्ही आलो याच्यात आमचा काही अन्याय नाही तुम्ही अन्याय मानू नका आमच्यावर क्षमा करा शाप देऊ नका नाही म्हणजे शाप दिल्यावर तर मी तुमच्या तावडीत गेलोच की रे तुम्हाला शाप दिल्यावर शिव्या दिल्यावर मी तुमच्या तावडीतच गेलो ना मग नाही नाही मग क्रोध आलाच की मी गवसलोच ना नाही तुम्हाला अजिबात शाप नाही देणार उलट तुमच्यावर दया करणार हो तुमचं स्वागत करतो काय पाहिजे त्याला बोला आम्हाला काय पाहिजे नाही आम्हाला फक्त शाप देऊ नका एवढंच पाहिजे म्हणजे मग इंद्रानं पाठवले तुम्हाला आणि ही उरून अप्सरा धाडली आता त्यामुळे त्या इंद्राला जर काही भोगायला कमी पडत असेल तर दुसरी एक बाई देतो त्यालाच एक बाई देतो म्हणले आणि आपल्या छातीपासून बरं काय मळ काढून एक बाई निर्माण केली उरूपासून आणि ती बाई मूर्तिमंत तिचं नाव आहे उरुवंशी म्हणजे उरूपासून जन्मली उरू नाम छाती छातीपासून निर्माण केली एक बाई आणि ती सगळ्या अप्सरेत मेनका तिलोत्तमा रंभा उरुवंशी आहेत ना अष्टनायिका त्याच्यात मेन रंभा आहे तिच्यापेक्षा सुंदर अशी कोण ती उरुवंशी ती उरुवंशी मूर्तिमंत उभा केली सांगितलं तू इंद्राची सेवा करायला आहे काय इंद्राची जी इच्छा असेल ती पूर्ण कर आणि ही बाई घेऊन जा म्हणले माझी सप्रेम भेट कोणला ती सप्रेम भेट म्हणून कळलं आता सांगा ज्या काम क्रोधानं नारायण देवाला सत्व आले ते नारायण देवाला तिथं काम म्हणला काय म्हणला तुमची कीर्ती व्हा तुमचा अधिकार फार मोठा आहे नाहीतर आमच्या तडाख्यातून कोणी वाचला नाही त्यानं आपापलं सांगितलं एवढा विष्णू म्हणले वृंदेच्या ध्यानी लावलं एवढा महादेव बलादेव सबदेवन का बाबा आणि भिल्लिनी के पिचे लगे करे तो त्याला भिल्लिनीच्या पाठीमाग म्या लावलं ब्रह्मदेव तीही लोळविला पोरी संघ भ्रष्ट केला तिने मग कामाची निघाये ब्रह्मा कन्येशी धरू धावे पराशरे केले काय भोगिली पाहिली वा दुर्गंधा मग कामाची निघाय मी कामानं घाव मारला बाण मारला तिथं ब्रह्मा कन्येशी ब्रह्मदेव कन्येबरोबर रमला म्हणून पूजेला अपात्र झाला
ब्रह्मदेवाची पूजा फक्त तिथं आहे, कुठं? पुष्कर झालं. इतर ठिकाणी ब्रह्मदेवाची पूजा गृहीत नाही, करायची बी नाही. ती पूजेला अपात्र आहे. 1-2 कारणामुळे. हे एक कारण आहे पोळी संघ भ्रष्ट झालेला. आणि विश्वरूप दर्शनात एकलाबाडी आली होती त्याला, तिथे एकलाबाडी केली. विश्वरूप दर्शन बघायला गेलं तर तिथे एकलाबाडी केली. 2 ठिकाणी चुकीत गौसाला वाईट वागला म्हणून अधोगतीला आला. आणि अधोगतीच्या माणसाला दर्शन करून घेण्याचा अधिकार, म्हणून ब्रह्मदेवाचं दर्शन किंवा पूजा कुठं सांगितलेली नाही. त्याचं कारण ते. मग अशा बड्या बड्याला कामानं क्रोधानं घोळचिलं, तिथं नारायण देवाचं काही चाललं नाही. मग हे कामाधिकाचे क्रोधाधिकाचे आपण खाजे म्हणजे भोग्य वस्तू. आपल्यावर ते पगडा गाजून भोगतात कोण? काम क्रोध. आणि आपल्यावर बडजापणा मिरवितात. त्यांना खायला लागतं की नाही कामाला क्रोधाला. मग तुकोबारायासारख्यांनी मोक्ष मिळविला, अद्वैत ज्ञान मिळविलं, भक्तिपुरुषार्थ केला. मग कामाक्रोधाची वाटचाल बंद झाली. बरोबर आहे ना? मग त्यांना त्रास वाटला कामाला क्रोधाला. मग प्रमाण दिलं ना तुम्हाला काल. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, आणि म्हणत ती हाय हाय यमत. यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवना ते दमावे. आणि तीर्थ म्हणून ती काय खावे, दोष औषधाशी नाही. तीर्थ वसाड पडले कशामुळं? पापच नाही तर जाऊ पापी जातील कशाला? आता पाप बकळे म्हणून आपण चाललो. आपल्याकडे पाप शिल्लक आहे म्हणून कुठे चाललो? तीर्थयात्रेला. आणि ते तीर्थ बिचारे आपलं पाप खातात. आपण गेल्यावर आपलं पाप जाते की नाही? तीर्थ खातात की नाही आपलं पाप? हल्लं आपलं पाप मागल तर त्यांनी आता इथून पुढे करा नाही म्हणले. तुकाराम महाराज म्हणले मग तीर्थयात्रेची काय खूण आहे? तीर्थयात्रा केल्यावर अवगुण कमी व्हायला पाहिजे, अवगुण जायलाच पाहिजे. चला बोला. काय सांगितलं ना, न संडी अवगुण वर मे मानित शिशीन. मग तीर्थयात्रा केल्यावर अवगुण जावे का नाही जावे? आजवर आणले लोकांचे गवत चोरून, नाही गवतात लोकांच्या ढोरं चारले, हा गाव सगळं केलं, कोणाची वाळकं तोडून आणले, कोणाचे काही केलं. हे केलं असेल यात्रा करण्याच्या अगोदर. पण आता यात्रेहून आल्या तरी संकल्प करावं की दुसराच करते तर काय मला पितराला जेवायचं नाही बघाय. म्हणजे नाहीच्या गोष्टी पुन्हा काशाच्या वाटी जेवायचं नाही, काशी फळ खायचं नाही, पित्र घालायची गरज जेवा हे. आणि बाकी काहीच सोडलं नाही. या गोष्टी सोडल्या. लग्न लावण्याच्या आधी जेवायचं, लग्न लावल्यावर जेवायचं नाही. आमच्यात म्हणत होते हो. काय सांगा आता हे बरोबर आहे काय? होय ह्या वाई गोष्टीत किंवा ह्या सगळ्या यापेक्षा अवगुण्य का नाही बाबा. मी काय पहिले मांस खात होतो, दारू पित होतो, गांजा ओढीत होतो. पण यात्रा आल्या, यात्रेहून संकल्पच केलाय की आता दारू मांस हे ते काही खायचं नाही. जमलं की नाही? मग अवगुण गेला. तीर्थ केल्याची खून झाली, अवगुण पालटला. तीर्थयात्रा म्हणाले होय हे जायला पाहिजे का नाही? तीर्थ केल्याची काय खून? तुकाराम महाराज म्हणले तीर्थ केल्याची काय खून? नाही पालटला अवगुण. तुझ्यातले अवगुण गेले नाही तर तीर्थयात्रा केली याची खून काय सांग बरं? फक्त आली सिंहस्थ पर्वणीचं नाव्या भटा झाली धनी, वारक ताजे झाले, बामण ताजे झाले. पिंड पाडायला 500-500 रुपये दिले बामणायला. बामण श्रीमंत झाला नाही तर का झाला? आपल्याकडून 100 घेतले म्हणून सांगा, 500-1000 घेते ते एका माणसाला. ब्राह्मण कुठले पुरोहित. आणि मग आपले माणसं 100-150 आता धरा. अहो 500 गुण तर 60,000 रुपये व्हायले एका 2 घंट्यात बामणाला 60,000 रुपये कोणाला मिळते तो? एवढं उत्पन्न द्यायला. वारकाला चेपी करा 100 रुपये 200 रुपये, किती उत्पन्न या लोकायला. मग हे लोक तुम्ही तिथे जाऊन ताजे केले, तीर्थयात्रा आले, अवगुण तर गेला नाही. मग काय खून आहे? फक्त वारकन बामणं ताजे झाले, तुमचं पाप तर काही गेलंच नाही. पाप गेल्याची खून ती हे की तुमचं पाप गेलं म्हणजे अवगुण गेले. अवगुण गेले तर समजावे आपण तुम्ही वळखत जाव. आपल्या अंतकरणात दया घुसू लागली, दयेचा शिल्का होऊ लागला. अन्याय करावं असं वाटणं गेलं,
कोण्याही जीवाला त्रास द्यावा अशी वृत्ती चित्तातून वजा झालं. अशा काही गोष्टी जर आपल्या चित्तात घडू लागल्या एक 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 तर समजित जाव आपलं पाप कमी झालेलं. म्हणजे मलाच वळका, तुम्ही डिग्री लावायची गरज नाही, लोकांना पाहिजे गरज नाही. चांगलं वाळगाव वाटायला, पोती वाचा वाटते, देवदेव करा वाटते, भगवंताचं चिंतन करावं. कोणाला त्रास झगडे मगडे नको, वा कशाला कुठाने करायचे, काय लोकांचा कोणाचा धुरा फोडणं नको, काय करणार आहे सगळं काय येणार आहे आपल्या, असं थोडंसं मनाला वाटलं. वृत्तीत असा बदल पडला मनाच्या मनाला. किती कमी होतं इथं ठेवून जाणार आहे माणूस, कोणी बी काय सगळं नेणार आहे काय, असं मनाला वाटू लागलं. बरं काय, हावधाव कमी झाली आणि हावधाव कमी होऊन भगवंताकडे ओढ लागली. वाईट वागायचं काहीच नाही, लबाड बोलायचं थोडंही नाही, लबाड वागायचंही नाही, दुसऱ्याचं काही वाळूक तोडून सुद्धा घ्यायचं नाही. अशी बरोबर वृत्तीत आपल्या सुधारणा झाली की समजावं आपलं पाप कमी झालं. गेलं नाही सगळं गेलं हे बघा गेलं हा, हे मोकळे झाले. नाही 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 तुम्हाला माहित नाही. हा अरे हे कसं असतंय, एक बार तण काढलं जमिनीतलं आणि आता शेतकरी म्हणला बेनघोर झालो, झोप घेतली त्यानं दिवाळी पोचवर, दुसरं बोंबलं ते होऊन बरोबर आहे ना. एक पाळी घातली म्हणजे बिनगोर झाला नाहीस तू, तण गेलंय कमी झालंय, तसं आणखीन तू मार पाळी घाल, पाळ्या करीत राह. असं असतंय हे, कळलं का. म्हणजे कवा आणखीन विकार घुसतील म्हणून त्या गवळणीचे दुधाने पालते घातले. हा ती गवळणी तवती पालती म्हणती नंदाची आपोरे. हा त्यानं चोरी केली का मग मात्र दुधाने पालते घालते, दुधाने पालते घातली त्यानं, कोणाचे, त्या गवळणीची. हा पाहती गवळणी तवती पालती म्हणती नंदाची आपोरे, आजी चोरी केली. त्यानं ओळखलं ही नंदाची आपोरानं चोरी केली. आणि नंदाचं पोरग एकटं नाही आलं, सवे तुकिया मेला, मेला मुर्दा तुकिया आला. संग कोण आला आणि त्याने हे आगून आणला. म्हणजे ही एकटा येत नव्हता, कोण, कृष्ण. मग कोणी आणला, तुक्यानं म्हणजे संताईनं. भगवंताला कोणी आणलं आपल्या घरी, संताईनं आणलं. आणि आपली चोरी केली दह्या दुधाची. मनरूपी दूध, बुद्धिरूपी दही, अहंकारूपी ताक, आणि चित्तरूपी लोणी. त्यानं खाल्लं, ताक फेकून दिलं आणि दुधाने काय केले आपले, दुधाने म्हणजे हे अंतकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे 4 दुधाने होते. एक ताक ठेवायचं मडकं, एक लोणी ठेवायचं मडकं, एक दूध ठेवायचं मडकं, एक दही ठेवायचं मडकं. लक्षात आलं की नाही. हा आपले हे 4 दुधाने म्हणजे अंतकरणाच्या 4 वृत्त्या. आणि ह्या पालत्या घातल्या, आता दुसरं टाकायचं काम नाही. तसे दुधाने पालते घाला, पाप पूर्ण गेले. दुधानं तुमचं वरीत तोंडाच आहे, ह्याच्यातलं ताक काढलं की दुसरं आणखीन परत आहे. बरोबर आहे. नाही नाही एवढ्यानं पाप फक्त कमी झालं, पाप हे ओळखण्याची खूण आहे आपलं पाप. मग आता ह्या पाप कमी झालं म्हणजे पाप करायला लावणारे कोण आहेत, काम क्रोध अधिक आहेत. पाप आपल्याकडून करायला लावणारे कोण आहेत बेटे, काम क्रोध. हे काम क्रोध आहेत, लोभ आहे, हे मोह आहे, मद आहे, हे सगळे शत्रू आपले काम आपल्याला पाप करायला लावतात. आणि मग हे पाप करायला लावणारे शत्रू तुकाराम महाराजांनी अद्वैत स्थिती प्राप्त केली. कशी स्थिती प्राप्त केली, अद्वैत स्थिती प्राप्त. आणि मग अद्वैत स्थिती प्राप्त केल्यामुळं ह्या शत्रूंचा पगडा कमी झाला, नाशक झाला, काम मेलाच. तुकाराम महाराज काम मेलाय, क्रोध मेलाय, त्यांच्या पुरता तरी मेलाय ना, त्यांच्याकडे हे राहिले नाहीत. यांचा नाश झाला, कळलं. आणि त्यांना त्रास वाटला, कोणाला, कामाधिकाला, क्रोधाधिकांना. तुकाराम महाराजांचा त्रास वाटला आणि त्रास वाटला म्हणून पावे यायचा नाश. जरी त्रास झाल्यावर मला पाप लागले असेल तर त्या पापाचा नाश झाला. का झाला, अविटाचा केला. मी अविटाचा संग केला. आपला काल प्रश्न होता, त्याचं उत्तर आणलं का वालू. कोणता प्रश्न होता, कोणता होता, बरं, माया अविद्या. हा माया म्हणजे काय, कशी माया, कशी शुद्ध सत्वगुणी माया. आणि अविद्या कशी आहे, मलिन सत्वगुणी आहे. बरोबर आहे, या दोघे बी. मग मलिन आणि शुद्ध यातला फरक तो असा काल आपला प्रश्न तुमच्यावर टाकलेला आहे मी, त्याचं उत्तर आणलं का म्हणायलो.
तू म्हणलास ना गौस आहे मला. त्याच्यामध्ये अयोध्येमध्ये विकार आहे तो पंचक्लेश आहे त्याच्यामध्ये हा 5 नंबर से सांगितलं. नाही मला फोन केला असतो ना सोन पेठातून विचार सागरात मी बघायलोय म्हणला मनाने गौस ते होते. आणि काय काय तुम्हाला सांगू का काय काय सिद्धांत ग्रंथात सगळे असतात असं समजू नका ना. त्याचा विस्तार करावा लागतो. रंगनाथ गुरुजी परभणी करतं सगळं असं सांगत होते म्हणत आपले गुरुजी लईच होते हुशार वेदांत. असं गुरुजी सांगायचे की त्यांचा सिद्धांत कुठंच सापडत नाही म्हणजे कोण्या ग्रंथात सापडत नव्हता पण सिद्धांताला बरोबर त्यांचं वाक्य सिद्धांतात बरोबर असायचं आणि कोण्या ग्रंथात ते वाक्य पॉईंट सापडायचा म्हणजे कसं होते अनुभवी होते. रंगनाथ गुरुजी परभणीकर कसे होते अनुभवी असल्यामुळं त्यांचं ते. आता हे काही सगळं करा तुम्हाला ह्याचं कळलं नाही सांगतो तुम्हाला ऐका. मलिन सत्वगुण शुद्ध सत्वगुण मायेमध्ये रजोगुण लक्षात आलं की नाही आणि तमोगुण अल्प नाहीच असं समजू नका. निव्वळ सत्वगुण समजू नका. मायेत रस्तम नसतं हे जगत निर्माण कसं होईल कळलं का. तिच्यात आहे तर तेरच कारण का तिचं कार्यच आहे. पहिलं तर शुद्ध ब्रह्म हे वेदांत आहे. सर्व लोकांना कळत नाही बरं का हे मग लोकांना बोजड होते. पहिलं तर काय शुद्ध ब्रह्म आणि ब्रह्मानंतर माया. ब्रह्मानंतर काय माया. शुद्ध ब्रह्म त्याच्यातून ते शबल ब्रह्म झालं मायेमुळं तिची उपाधी लागल्यामुळं आणि ते माया आणि शुद्ध शबल ब्रह्म आणि त्या मायेपासून झाले महत्त्व. काय झालं महत्त्व. महत्त्व म्हणजे त्रिगुणाची मुस एकत्रित मुस. त्रिगुणाची एकत्रित मुस त्या मुसेला काय म्हणायचं महत्त्व. आणि त्या मुसेचे पुन्हा 3 फाटे फुटले. एक रजोगुण एक तमोगुण. जसं एखाद्या झाडाचा डेरू निघतंय डेरा म्हणजे डेरी आंब्याची असू निघताना एकच मुंडूला असतंय का नाही. आंब्यातून निघायला ज्यावेळेला फाटा नवीन फुटायला आहे त्यावेळेला डेरी कशी असते निघताना बारीक एक असते आणि एकातूनच मग 2-4 पानं 3 फुटते तिवना डेरू भोईतून बी निघताना मुचकुनी आधी एकटीच निघते की नाही आणि एकटी निघाल्यावर पुन्हा तिथं 3 होते. कापसाचं रोप एकच निघते. एक निघाल्यावर इकडे एक फाटा तिकडे एक फाटा आणि वरी एक फाटा तिवना डेरू म्हणते त्याला. तसं आहे रजोगुण तमोगुण हे त्रिगुण निर्माण. मग मायेचंच कार्य आहे की नाही हे. मग मायेचं कार्य ते त्या कार्याला सोडून माया राहील कशी राहत नाही. माया पण ईश्वरापशी उपाधी मायेची जरी असली तर ती अल्पांशानं रजोगुण अल्पांशानं तमोगुण आणि विशेषत्वानं सत्वगुण त्याला शुद्ध सत्वगुण. निव्वळ सत्वगुण असं नाही म्हणायचं कळलं. आणि अविद्येपशी रज जास्त तम जास्त आणि सत्वगुण नॉर्मल. ती जीवाची उपाधी. म्हणून जीव त्या थोडं असल्यामुळं सत्वगुण ज्ञान आहे. किती ज्ञान आहे एक ट्रिक घरी ठरा. थोडं ज्ञान तुमच्यापुरतं तुम्हाला आहे की नाही. हां आणि आपण जगण्यापुरतं आपल्याला काय कुत्र्याला ज्ञान हे गाईला ज्ञान नाही की नाही का नाही. तुम्ही बघा कुत्रं पोट दुखू लागल्यावर ते गवत खा जरा कोणी शिकविले ते त्यानं ज्ञान ईश्वरानं दिले. गवत का खाते माहिती आहे का. गवत खाल्ल्यावर कुत्र्याचं खाद्य गवत नाही. मग गवत खाल्ल्यावर ते पोटात जातं आणि त्याला उलट्या होत्या वांती. मग ते पोटात काय अडकलंय ना ते पित्तळ ते पडतंय उलटून आणि उलटून पडल्यावर त्याचं पोट साफ होतं म्हणून गवत खाते. त्याची बिमारी जाऊ म्हणून. त्याला डोकं आहे बरं. आता जनावराला डोकं आहे की नाही बघा तुम्ही. 3रा वाजता टाईम झाला की ते पेन चालायचे असल्या वड्या घेतं का नाही. आता ही गाय हुशार आहे का तुम्ही येडी समजिता येईल हुशार आहे. मला ती बसली होती एक दिवशी आणि आता बसल्यावर काय तुम्ही जा चोंबाळा काय करणार नाही उठत नाही उलट तिला खाजवा वाटते. की आपल्याकडे येते का खाजवण्यामुळे येते. लोकांना वाटते मारीत नाही ती खाजून. आता एक दिवशी मी तिच्या गळ्यात कंठा घालायला गेलो काळा ते
दुसरा कंटा होता मला अडकून बसून लांब कंटाच्या बोचा होता. ते टंगडा असा हाताने कसा बांधाव कंटा तरी कळला पाहिजे जनावर. खाजविताने कंटा खाजविताने लांब जर झाला ना तर टंगडा अडकत आहे. बरं मला सगळं माहीत आहे ना, त्याच्यातून आलेलो आहे मी ते. हां म्हणून ते कंटा कमी करावा. दुसरा केला कंटा मी स्वतः हे जीवायनं आणि टिपळला आणि टिपळून त्याच्या गळ्यात मी आता जोड द्यावं म्हणून गेलो. ते हातात कंटा घेऊन गेलो. तिनं माझ्याकडे जवळ आल्या बघितलं ते उठणं पळणं. धूम पळाली. का पळाली माहिती का? मला बांधित आहे आता. माझ्या हातात दावं दिसलं ना, मग ज्ञान आहे की नाही तिला? नाही तिला कळतंय की नाही हे मला बांधाय आले म्हणून. म्हणजे प्रत्येकाला जीवाला तुम्हाला तुमच्या पुरतं ज्ञान जगण्यापुरतं आहे की नाही? आहे. पण जीव अल्पज्ञ, ईश्वर सर्वज्ञ आणि माया म्हणजे प्रकृती आज्ञ. लक्षात आलं की नाही? प्रकृती जड आहे. प्रकृती कशी खरा विचार केला तर जड आहे. ईश्वर सर्वज्ञ आणि जीव अल्पज्ञ. मग का अल्पज्ञ? तर रजोगुण तमोगुण जीवाकडे जास्त आहे आणि सत्वगुण नॉर्मल आहे. त्या सत्वगुण नॉर्मल असल्यामुळे तितक्या पुरतं तितकं ज्ञान त्याला. आणि विशेषत्वानं मनुष्य जन्मात म्हणजे भगवत प्राप्तीचं ज्ञान दिले. जनावराला बाकीचं सगळं व्यावहारिक ज्ञान आहे. त्यांच्या व्यवहारात त्यांना कामापुरतं सगळं आहे. हो सापाला प्रत्येक जीव सापाला भेटतो की नाही? कोणी शिकवलं ह्या लहान वासरायला गायच्या की सरप आल्यावर उठून बस म्हणून? तुम्ही बघा एखादं वगारू बांधलेला असा तिकडून सरप यावं. मी बघितलं होतं आमचं वगारू कळेल कोण उठलं. सरपाला बघून उठलं एककडे झालं महाराज. आमचं सरप बी त्याला घ्यायला थोडा वापस विकून गेला. मी वाड्यात बघितलं होतं एवढं मोठं सरप. वरून बघायलो तिकून सरप याला मोठा दिलो बाबा. वरून बघितलं मला वगाराला चावतो तो बा. आता त्या वगाराच्या अंगावर जे वगार झळेल कोण उठलं एककडं झालं. ते सरप बी माघारी फिरला एकदा. त्याला वाटलं ही मला तोडविती काही. आणि पुन्हा दुसऱ्या वाटेनं वाड्याच्या उकळलं मी स्वतः बघितलं. मग त्या वगैरेला कोणी शिकविले हे चावाय आले हे मारते मानतात. चावल्यावर मरते भेट येतं. आणि दुसऱ्या एखाद्या जनावराला मुंगूस निघू द्या, जनावर तेवढं भेट आहे का? पळून जात नाही मुंगसापुडी. मांजर येऊ द्या पुढून पळून जात नाही. असे काही जीव आले तर पळून जात नाही. पण सरप आल्यावर याचा अर्थ त्याला ज्ञान आहे हे चावल्यावर आपल्याला मरण येत आहे. म्हणजे असे काही जे जीवनापुरते तुमच्या जगविण्यापुरते जीवायला भगवंतानं ज्ञान दिलेले हे लक्षात ठेवा. म्हणून जीव कसा आहे? अल्पज्ञ जीव आहे. तर का? त्याच्या ठिकाणी रजोगुण तमोगुण जास्त आहे आणि सत्वगुण नॉर्मल आहे. म्हणून म्हणजे अविद्येपाशी सत्वगुण कमी आहे आणि रजतम जास्त आहे. म्हणून मलिन सत्वगुणी अविद्या. आणि मायेपाशी विशेषत्वानं काय आहे गुण? सत्वगुण आहे. आणि ती उपाधी ईश्वराची आहे. म्हणून शुद्ध सत्वगुणी माया त्याची उपाधी आहे. म्हणून ते म्हणले ज्ञानोबा आहे. देवाला भांडू लागले पांडुरंगाला हे शरीर म्हणजे घोंगडी. आपलं शरीर आहे ना हे घोंगडं आहे. घोंगडं आणि घोंगडं अडकलं आहे बरं काय. हे घोंगडं काढून टाका. लोक म्हणते तर काय सांगा महाराज हे आम्ही केलं हे असे हे अवघड झाले. आता बसलं घोंगडं अडकून. बायको केल्यावर काय ह्याची कुठाने झाले असे काही लपडे झाल्यावर म्हणतात ना आमचं घोंगडं. हो का? ते घोंगडं नाही हे घोंगडं अडकलंय. कोणतं? हे मड घोंगडं अडकलंय. आणि हे घोंगडं आपलं लय बेकार आहे. म्हणून ज्ञानोबारांनी भांडण धरलं देवासंग. कानोबा तुझी घोंगडी चांगली रे, आम्हाशी का दिली वांगुडी रे. तुझी घोंगडी चांगली आहे आणि आम्हाला कशी दिली? अरे 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 नवा ठाई फाटून गेली ती तो आम्हाशी दिली रे. बरोबर आहे ना? आणि शुद्ध सत्वगुण गोंडे षडगुण गोंडे रत्नजडी श्याम सुंदर तुझं शोभली. तुझ्या घोंगडीला 6 गोंडे कोणते? यशश्री अवधारी ज्ञानवैराग्य ऐश्वर हे 6 गोंडे त्याच्या घोंगडीला आहेत. शुद्ध सत्वगुणी आहे आणि चांगली विणलीवर काय तुझी घोंगडी. आणि आमची 9 ठिकाणी फाटली काय डोळे कान हे भोकर आहे की नाही घोंगडीला. बुध द्वाराचं एक छिद्र आहे, लघवीच्या द्वाराचं एक छिद्र आहे
नाकाचे 2 छिद्र, तोंडाचं छिद्र, डोळ्याचे 2 छिद्र आणि कानाचे 2 छिद्र. किती झाले छिद्र? 9 झाले. फाटून गेली. 9 ठाई फाटून गेली. ती तो आम्हाशी दिली. आम्हाला असली घोंगडी दिलीस कानोबा तू, आणि तुझी घोंगडी चांगली रे. बरोबर आहे. त्याचं कारण आहे काय महाराज? साक्षात मायेचा परिणाम. ईश्वराचं शरीर आणि आमचं शरीर माया कार्य. फरक हे ना. त्याचं कृष्णाचं शरीर, रामाचं शरीर, पांडुरंग म्हणजे राम, कृष्ण, रामकृष्ण पांडुरंग एकच ना. त्याचं शरीर जे अवतारातलं आहे ना, ते कसं आहे? साक्षात मायेचा परिणाम. आणि आमचं तसं नाही ना, आमचं माया कार्याचा परिणाम. असा फरक आहे. म्हणून आमची फाटकी आहे आणि त्यांची रव रव दुर्गंधी. तर काय रक्तमुताने भरलेली, आपल्यात काय दुर्गंधी, घाण, हे ते, लेसमस, शेंबुडन, हेन ते, लगबीन, संडासन. आपलं घोंगडं वरून चांगलं दिसायला, हो मधातून बघा ना काढून झाकून टाकलंय म्हणून बरं आहे. बरोबर आहे की नाही? एखादा कागद घाण असावा त्याच्यानं भरलेला, आणि त्याला लोक काय करतात? दुमूड पितात. मग ती मधली घाण दिसत नाही मग. बरोबर आहे. आणि ते असा केल्यावर, तसं मधातून असं बाहेर केल्यावर काय घाण आहे सगळी, बघू वाटणार नाही. म्हणजे अशी असा त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं की नाही? म्हणजे भगवंताची शुद्ध सत्वगुणी उपाधी माया, आणि आपली उपाधी मलिन सत्वगुणी अविद्या. आणि हे अविद्याकारे काम क्रोध आदी. काम क्रोध आहेत ना, हे सगळे अविद्येचेच कार्य, मायेचेच लेकर आहेत. म्हणा की मायेचाच पुढचा हा पसारा आहे. आणि हा पसारा दुःखी पावला, त्यांना त्रास दिला तुकोबारायांनी. अवघ्या दिला त्रास. अवघ्यांना त्रास म्हणजे कामाधिकाला, क्रोधाधिकाला यांना त्रास दिला. पण त्या त्रासाचाही नाश झाला. पावे ऐसा नाश. अवघ्या दिला त्रास, अवघ्यांना त्रास दिला, त्याचा नाश झाला. का झाला? तर अविटाचा केला संग. आपला टाइम संपला.